आणि या क्षणाची एक अतिशय मोठी बातमी आहे। पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। हैदराबादमधल्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। पुष्पा सिनेमाच्या निमित्ताने प्रचंड मोठी गर्दी झाली होती आणि हैदराबादमध्ये या चेंगराचेंगरीमध्ये एका व्यक्तीचा जीव गेला होता। या संदर्भात आता चक्क पुष्पा चित्रपटातला अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या विरोधामध्ये या संदर्भामध्ये तक्रारही दाखल करण्यात आलेली होती। तर या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। गेले काही दिवस पुष्पा 2 हा चित्रपट प्रचंड गाजतोय। खूप मोठ्या प्रमाणावरती बॉक्स ऑफिसमध्ये गर्दी खेचणारा असा हा चित्रपट आहे। पण या चित्रपटाच्या निमित्ताने ठिकठिकाणी खूप जास्त गर्दीचे आणि त्याचबरोबर चेंगराचेंगरीचे प्रकार झाले होते। अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी घडलेली होती आणि त्यामध्ये हैदराबादमध्ये जे एक प्रकरण झालं होतं त्याला वळण थोडं गंभीर लागलं आणि यामध्ये एका व्यक्तीचा जीव गेलेला होता। याच संदर्भात आता पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावरती या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता, तक्रार दाखल करण्यात आलेली होती। पण आताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पुष्पामुळे अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावरती असलेला असा अल्लू अर्जुन याला हैदराबादमधल्या या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। पुष्पा 2 हा चित्रपट सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सुपरहिट अशा पद्धतीचा चित्रपट आहे। बॉक्स ऑफिसवरती सुद्धा प्रचंड मोठा गल्ला जमवणारा हा चित्रपट आहे। अल्लू अर्जुन हा प्रामुख्याने तेलुगू इंडस्ट्रीतला अतिशय गाजलेला असा अभिनेता आहे आणि तो प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग सातत्याने आकर्षित करत असतो। पण या फॅन फॉलोईंगच्या आकर्षणाचा आणि या सगळ्या त्याच्या पॉप्युलॅरिटीचा, त्याच्या लोकप्रियतेचा परिणाम हैदराबादमधल्या पहिल्याच पुष्पा चित्रपटाच्या शोच्या वेळेला, पहिल्याच दिवशीच्या वेळेला त्याला गंभीर वळण लागलं होतं, कारण त्याच्या शोच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती। स्वतः अल्लू अर्जुन तेव्हा लोकांना भेटण्यासाठी तिथे उपस्थित होता आणि या सर्व गदारोळामध्ये एका व्यक्तीचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला होता। त्यावेळी तिथे पुरेशी सुरक्षा तैनात होती का नाही, व्यवस्था होती का नाही, याबद्दल सुद्धा प्रचंड मोठे प्रश्न उपस्थित केले गेले आणि याच पार्श्वभूमीवरती तक्रार दाखल झाली होती आणि अल्लू अर्जुन याला आता अटक करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी विनोद घाटगे या संदर्भात आपल्याला माहिती देतील। विनोद, चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झाली होती, पण आता त्यांना अटकही करण्यात आलेली आहे। नक्की कशा पद्धतीची तक्रार आहे, अटकेसंदर्भात माहिती द्या। पूर्वी नक्कीच ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की सध्या पुष्पा 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो आहे, प्रतिसाद मिळतो आणि त्यामध्ये अशा काही घटनाही घडतात। 4 डिसेंबरची घटना आहे जेव्हा हैदराबादमध्ये हा प्रकार घडला होता, तर चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यामध्ये हे सगळं घडलं होतं। तर आता जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याच्यावरती पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे आणि आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। त्याचे अधिकचे अपडेट अजून मिळू शकलेले नाही आहेत, पण त्याच्यावरती पोलीस आता पुढे काय रिएक्शन घेतात, काय ऍक्शन घेतात हे सगळं पाहणं औत्सुक्याचं असेल। पूर्वी धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर तक्रार दाखल करण्यात आली होती अल्लू अर्जुन यांच्या विरोधामध्ये आणि आता पोलीस नक्की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार हाताळतायत हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल, कारण अल्लू अर्जुन सध्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे आणि अशा प्रसंगी त्याला अशा प्रकरणासाठी अटक होणं ही एक खूप मोठी घटना आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये अल्लू अर्जुन, त्याची लोकप्रियता, त्याचे फॅन्स या सगळ्यामध्ये समन्वय साधत जी कारवाई आहे ती पोलिसांना करावी लागेल। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की हैदराबादचे पोलीस अल्लू अर्जुनला अटक करून घेऊन जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।